शरणागत आलेला बिभीषण आहे तो पुढंच गेले आणि प्रार्थीला रघुनंदन रामाची प्रार्थना करायला सुरुवात केली. कशी? पूर्ण अवतार राम आकावी कापत से ब्रह्मदेव न विसृच पाव करवेना. एवढी ब्रह्मचिंता धक्का लागली कशासाठी? एवढा अकाली प्रलय झाल्याच्या नंतर पुनरशी पुन्हा एकदा जन्म घालायनंतर कला एवढा बेजारी आहे. ब्रह्मदेव म्हणले आता काही येळबरी आली नाही, आपल्यावर संकट आलंय, काय करावं आता? अकाळ प्रलय करिता बोलला गेला निजव्रता तू सकळा ते पाळिता निरापराध खाता लय करू. तुम्ही महानात सकळांचा सगुण संपन्न करणारे, सगळ्याला समाधान जीवदान देणारे ब्रह्मांड नायक प्रभू रामा तुम्ही. आणि एवढा अकाळी तुम्ही कळत्यानं जर ही गोष्ट केली तर आमच्यासारखे मरकट कोण्या दिशेला जातील. म्हणून विनंती आहे रामा, एवढा राग आणू नका. एकाची अपराधासाठी संवारने सकळ सृष्टी हे प्रतिपालनाची गोष्टी केवी जगदेची बोलावे. एकाचा अपराध आहे, एकाच्या अपराध सकळ सृष्टीचा संवार करणे योग्य वाटत नाही रामा. कारण माग आपलं आहे ते कुणाला माहित आहे, एक ज्या वेळेस महान असणारा लंकेमध्ये युद्ध सुरुवात झाले, म्हणले एकदा रावणाने अपराध केलाय आणि म्हणले एकासाठी एवढे राक्षस माझ्या डोळ्यात देखत मारणं योग्य नाही, भगवंताला दया आली म्हणून मांडी येला शिष्टा चारू पाठविला अंगद कुमारू नाना रीती शिकवला त्याने ऐकायची लंकापती. मग काय झाली, दो हात ख्याती युद्ध झालं. एवढं सांगणारे तुम्हीच, एवढा राग आणणारे तुम्हीच रामा. तुम्ही जरा रागाला क्षमा करा, हे ऐका. तू जनक सकळाचा पिता पिता माझा निरापराध निरबळता संहार कैसा करीतोसी. पिता 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 महाचा महान तुम्ही असणारे आहात. एवढं सर्वस्व काही असताना तुम्ही देवाआदी देव आहात आणि एवढं तुमच्याकडे असताना तुम्ही एवढा अकाळी प्रलय करू नये. कारण सगळ्यांना चिंता पडली, सगळ्यांना कोड पडलंय आणि या चिंतेमध्ये असणार तुम्ही जरी विचार करा भगवंता. नळ निळादी या जामवंत पुढे होऊन या बिभीषण हे निधडे वीर पुढे झाले, देवाची विनंती करू लागले. म्हणून दोन्ही धरिले धरले नको गुणी बाळ तू कृपाळू रघुनंदन क्रोधोपशमन करी रामा. रमा 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 एवढा क्रोध आलेला आहे, याचं उपशमन म्हणजे राग तुम्ही कमी करा, शांत व्हा देवा. एवढा अकळाली प्रलय मांडू नका. कारण का सर्वांना चिंता पडली, तुमचा राबाना असणारा रीता परतत नाही, तुम्ही केलेल्या योग्यतेला असणार तुम्ही महान असणारे देवादी देवा. म्हणून तुमचे धरितो दोन्ही चरण धरले, नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्याच्या नंतर हात कोणी वरी करत नाही. हनुक बाबा पाया पडतो आणि आणले लोटांगण घालतो. म्हणून जर धरले तर पुन्हा तिसऱ्यांदा त्याचा हात वरी होत नाही. देव आहे तो, हे भक्त आहे. काय झालं, भक्त जलाचा कृपाळू श्रीराम दीन दयाळू ओळला कृपा करू प्रणत पाळू श्रीराम. देव आहे मायबाप, दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, सज्जन आहे तो. अहो दया क्षमा शांती ते देवाचीच वस्ती आहे. म्हणून कळवळाला दया आली कुणामुळं, भक्तामुळं. देवाच्या मनामध्ये अंतःकरण पाजरलं मायबाप. आणि काय म्हणतात, रोषात दीन चातक देखताचे कायक वर्षोनिया कृपा टूक निवविले देख दयाळुत्व. आता कडक काळ्या उन्हाळ्यामध्ये जो चातक नावाचा पक्षी आहे आणि त्याला ताण लागावी, लागल्याच्या नंतर दया करणारा, क्षमा करणारा तो एक पोषितो जगासी असा तो जो देव आहे
आणि त्या चातक पक्षी तहान भागवण्याचं त्याला 5 तरी थेंब पाडावंच लागते. जशी त्याची तहान होत्या शांत, तशा प्रकारे आमच्या सर्व भक्तांनी नळनिळा दिया जामवंताने बिभीषणाने सांगितल्यावर एवढा तसा राग शांत करायला सुरुवात. निज भक्ताचे वचन उल्लंघित रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन भक्ता वगणन करीती. अहो देव भक्ताच्या अंकित आहे मायबाप, भक्ताच्या खरोखर आहे. कुठेही देवाला जा तुम्ही, नरशाला कुठं देव लपलेत पण तिथं भक्तानं शोध लावलाय का. देवापेक्षाही भक्त आहेत, राजापेक्षा प्रधान हुशार असते मायबाप. एवढा चाणक्य असणारी भक्त मंडळी ऐकिला, सुख वाटलं, समाधान झालं, राग आलेला शांत केला. एक एक बलाची दिटी एका जनार्दनी नातील गोष्टी खाली ताशी रामासी मिटी ब्रह्मत्व सृष्टी हे त्या ब्रह्मसृष्टी हेलावे एवढा आनंद झाला का. एक एक पणाची दिटी, जीव जिवाळाचं नातं जसं असतंय तसं भक्ताचं आणि देवाचं नातं झालं. अतिशय समाधान वाटलं. पुढे एका जनार्दना शरण प्रार्थनी रघुनंदन केले क्रोधाचे उपशमन निज जन कृपाळू. जनाचा कृपाळू आहे, दिनाचा दयाळू आहे, ब्रह्मांडाने एक प्रभू राम आहेत मायबाप. एक एक मानव जीवनामधून आल्याच्या नंतर सार्थक करण्याचं काम भगवंताच्या हातामध्ये. दीन आहे, दयाळ आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, सर्वस्व पालन पोषण करणारा देव आहे. एवढा क्रोध आल्याला सर्व मंडळीचं ऐकिलं का नाही, पण भित्री ते पळून गेले, जवळ आले, शांतता केली, क्षमा मागितल्याबरोबर एवढा राग शांत केला. म्हणून दीन दयाळू आहे, तो कृपाळू आहे. किती हो माग पुढे उभा राहे सांभाळीतना आली आघात निवारण करणारा हा ब्रह्मांडाने एक प्रभू राम आहे. रामाला आलेला क्रोध शांत केला. कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा मुक्त करण्यासाठी जर तुझ्या अंगामध्ये बळ असेल, ताकद असेल तर म्हणले राजा रावणाला मार आणि विभीषणाला राज्यधर कर. म्हणून मला त्या उपकारातून, विभीषणाच्या उपकारातून, ऋणातून मला मुक्त कर राजा, असं रामचंद्र बोलू लागले. येतुकिणी मी तुमचा कृतोपकारी जन्माचा ऋणी आहे सकळांचा बहुवाच्या काय बोलू. रामचंद्र म्हणले एवढं जर तुम्ही कार्य केलं राजा सुग्रीवा तर मी तुमचा ऋणी आहे आणि तुमच्या उपकारातून मी जीव जरी तुमच्या पायावरून ओवाळून टाकला तरी उपकारातून परतफेड होणार नाही. रामचंद्र बोलू लागले. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण करावे किष्किंधा गमन बिभीषणा समवेत. सुग्रीवा तुझ्या पायावर मी नतमस्तक होतो, लोटांगण घालतो आणि सगळ्या वानर मंडळी सहित तुम्ही किष्किंधेला निघा. आणि असं एवढं बोलून रामचंद्र मी नमस्कार करतो म्हणले, लोटांगण घालतो म्हणले. कृपा करावी वानराशी सुख द्यावे प्रजेशी भोगी स्त्री पुत्र राज्याशी शरणांगताशी कुडावी. शरणागताचं रक्षण करा, प्रजा मंडळीचा सांभाळ करा आणि राज्य कारभार चांगला आनंदित सुखानं तुम्ही करा, असं रामचंद्र सुग्रीव राजाला बोलले. पुंडलिकवर विठ्ठल श्री ज्ञानदेव